नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी सखोल माहिती मिळवून तज्ज्ञांकडून निरोगी आयुष्यासाठी मोलाचा असा सल्ला घेतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बोन मॅरो ट्रान्सप्लांट विषयी. मला माहिती आहे की याचा अर्थ अनेक जणांना कळला नसेल, पण तोच आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर गिरीश बदरखे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर गिरीश बदरखे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या SMBT हॉस्पिटलमध्ये रक्तविकार, कर्करोग आणि BMT म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 450हून अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलेले आहेत. त्यांचा रक्ताचे आजार तसंच रक्ताच्या कर्करोगांवर हातखंडा आहे. CAR T सेल थेरपी तज्ज्ञ म्हणून ते नावारूपाला येत आहेत. हेमॅटॉलॉजिकल आजारांशी संबंधित क्लिष्ट आणि अतिशय जटिल अशा शस्त्रक्रिया व उपचार त्यांनी आजवर केलेले आहेत. सध्या ते SMBT हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. ते हेमॅटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. ग्रामीण भागात वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचून ते रुग्णसेवा करतात. डॉक्टर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ आपल्या प्रेक्षकांना माहीत नसेल, मला स्वतःला माहीत नाहीये. त्यामुळे बोन मॅरो म्हणजे मुळात काय आहे हेच जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला. नमस्कार. सर्वप्रथम आभारी आहे. आज आपण या बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि बोन मॅरो विषयी चर्चा करण्यासाठी इथं आहोत. आता बोन मॅरो म्हणजे काय? बोन मॅरो हा म्हणजे बेसिकली अस्थिमज्जा, म्हणजे हाडांच्या मध्ये जी अस्थिमज्जा असते त्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये बोन मॅरो असं म्हणतो. म्हणजे नेमकं काय असतं आपल्या हाडांच्या बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेमध्ये आपल्या स्टेम सेल्स असतात. ज्या स्टेम सेल्स म्हणजे या मूळ पेशी आहेत, ज्या पेशींपासून आपलं रक्त तयार होतं आणि या बोन मॅरोमधून रक्त तयार होऊन मग ते आपल्या धमन्यामध्ये वाहतं. अच्छा. आणि मग बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे काय? आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट, आता ट्रान्सप्लांट हा शब्द ऐकला की असं वाटतं की कुठली शस्त्रक्रिया आहे का, पण खरं म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये कुठलीही शस्त्रक्रिया नाही आहे. ही एक कम्प्लिटली एक मेडिकल प्रोसिजर आहे. तर या प्रोसिजरमध्ये बेसिकली आपण स्टेम सेल कलेक्ट करतो. म्हणजे स्टेम सेल ट्रान्सप्लांट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे दोन्ही सेमच शब्द आहेत. म्हणजे यांचा अर्थ एकच आहे. तर आपण ज्यावेळी स्टेम सेल रक्तातनं कलेक्ट करतो ते रक्तात आपण बोन मॅरोमधनं आणत असतो काही औषधांच्या मदतीने, आणि त्या स्टेम सेल्स आपण रुग्णाच्या काढून किंवा डोनरच्या काढून या पेशंटला दिलं जातात. म्हणजे हाडांच्या मध्ये द्रव पदार्थ असतो, द्रव पदार्थ असतो बोन मॅरो म्हणजे. बरं, या बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे काही प्रकार असतात वेगवेगळे? आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे ढोबळमानाने दोन प्रमुख प्रकार आहेत. एक आहे ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि एक आहे ऑटोलॉगस बोन. त्याला मराठीत काय म्हणू शकतो आपण? आता ॲलोजेनिक म्हणजे दुसऱ्याचं. ॲलो म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की दुसऱ्याकडनं घेतलेला, म्हणजे स्वतःशी निगडीत नसलेला, आणि ऑटो म्हणजे स्वतःशी निगडीत असलेला. तर ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे स्वतःचाच, म्हणजे रुग्णाचा स्वतःचाच स्टेम सेल्स किंवा बोन मॅरो घेऊन ते रुग्णालाच पुन्हा दिल्या जातात. त्याला आपण ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो. आणि ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे इथं डोनर असतो, म्हणजे ॲलो म्हणजे दुसऱ्याचं कोणाचं तरी, तर जो स्वतःचं नाही आहे, तर तो डोनरकडनं घेऊन आपण रुग्णाला देतो. त्यावेळेस आपण त्याला ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आता ॲलोजेनिकमध्येही थोडे काही प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये पूर्णपणे मॅच असेल तर त्याला आपण मॅच सिबलिंग, म्हणजे भाऊ बहीण जे मॅच असतील फॅमिलीमध्ये, त्यांचं बोन मॅरो ज्यावेळेस आपण घेतो किंवा त्यांच्या स्टेम सेल जेव्हा घेतो त्याला मॅच सिबलिंग डोनर ट्रान्सप्लांट म्हणतात. आणि जे हाफ मॅच असतात, जिथं हाफ मॅच झालेले आहेत, पूर्ण मॅच झालेलं नाही आहे, आणि अनरिलेटेड असतात त्याला आम्ही मड म्हणतो, म्हणजे मॅच्ड अनरिलेटेड डोनर ट्रान्सप्लांट. अच्छा. म्हणजे ह्या ट्रान्सप्लांटमध्ये आपण सांगितलं की दोन प्रकार असतात. एकतर आपण इतर कोणाकडून तरी या स्टेम सेल्स घेऊ शकतो किंवा स्वतःच्या शरीरातल्या इतर हाडांमध्ये असलेले स्टेम सेल्स आपल्याला प्रत्यारोपण इतर ठिकाणी करता येतं. त्याचे प्रकार जे आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेणार आहोत. पण मुळातच असा कोणते आजार असतात की ज्यांमध्ये या स्टेम सेल्स बदलण्याची आवश्यकता भासते, अर्थात बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता कधी भासते? बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं प्रामुख्याने ज्या ठिकाणी स्टेम सेलपासून उत्पन्न झालेला आजार आहे, जसं की ॲक्यूट ल्युकेमिया जे म्हणतो आम्ही, त्यामध्ये AML, ALL आहेत, किंवा मल्टिपल मायलोमा नावाचा एक रक्ताचा कॅन्सर आहे, किंवा लिम्फोमा नावाचे जे रिलॅप्स झालेले लिम्फोमा आहेत त्यामध्ये, किंवा काही अनुवंशिक आजार आहेत जसं थॅलेसिमिया ज्याच्याबद्दल आपण ऐकतो, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वारंवार कमी होतं, रुग्णांना वारंवार रक्त चढवलं जातं. त्याचबरोबर सिकल सेल ॲनिमिया म्हणून आजार आहे, एप्लास्टिक ॲनिमिया म्हणून आजार आहेत,
किंवा काही इम्युनिटीशी संबंधित म्हणजे रोगप्रतिकारशक्ती ज्या रुग्णामध्ये कमी झाली आहे अशा प्रायमरी इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर्समध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटची गरज भासते. अच्छा, आता आपण जे या ट्रान्सप्लांटचे प्रकार सांगितले त्याबद्दल आपल्याला टप्प्याटप्प्याने सविस्तरपणे माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे. सुरुवातीला ऑटोलॉगस जो प्रकार आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा, त्याविषयी काय सांगाल डॉक्टर? ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट हा जो आहे यामध्ये जसं मी सांगितलं की ऑटो म्हणजे स्वतःच घ्यायचं आहे म्हणजे रुग्णाचंच, पण त्याआधी रुग्णाला ज्यावेळी कुठलाही कर्करोगचा निदान होतं त्या निदान झाल्यानंतर आपण रुग्णाला बऱ्याच वेळेस किमोथेरपी दिली जाते किंवा त्याची ट्रीटमेंट मिळते. ती ट्रीटमेंट झाल्यानंतर ज्यावेळी रुग्णाचा आजार हा कंट्रोलमध्ये असतो अशा वेळी आपण रुग्णाच्या स्टेम सेल्स काढून त्यानंतर हायडोस किमोथेरपी दिली जाते. ती हायडोस किमोथेरपी देण्यामागचा उद्देश आहे की जो छुपा कॅन्सर आहे तो कॅन्सर सुद्धा त्यांनी समूळ नष्ट केला जातो. अच्छा, पण या दरम्यान ज्यावेळी आपण कॅन्सरला मारतो त्याचबरोबर काही आपल्या नॉर्मल पेशी आहेत शरीरातल्या म्हणजे बोन मॅरोमधल्या त्या पण नष्ट होतात. मग अशा वेळी त्या पुन्हा तयार होण्याची साठी किंवा त्याला रेस्क्यू म्हणून आपण हे रुग्णाचे स्वतःचे स्टेम सेल जे कलेक्ट केलेले आहेत त्या स्टेम सेल पुन्हा दिल्या जातात. त्या स्टेम सेल जाऊन पुन्हा रक्त बनवण्याची प्रक्रिया सुरू करतात. या पूर्ण प्रक्रियेला 9 ते 12 दिवस म्हणजे अंदाजे 2 आठवडे हा कालावधी असतो. या कालावधीत रुग्ण ट्रान्सप्लांट युनिटमध्येच राहतो आणि जसं रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर आपण रुग्णाला सुट्टीत करू शकतो. अगदीच. आता आपण सांगितलं की या प्रकारामध्ये म्हणजे समजा मी रुग्ण असेल तर माझ्या शरीरात ज्या हाडामध्ये स्टेम सेलची आवश्यकता आहे त्या हाडामध्ये दुसऱ्या हाडातल्या स्टेम सेल्स आपण ट्रान्सप्लांट करणार, करेक्ट? पण या ठिकाणी कुठलंही हाडामधनं आपण कधीही स्टेम सेल काढत नाही. आता जी नवीन टेक्निक आहे ज्यामध्ये एफेरेसिस नावाची टेक्निक आहे ज्यामध्ये आपण रक्तातनच त्या स्टेम सेल कलेक्ट करतो. कारण मला अशी शंका आली की जिथून माझ्या शरीरातून तुम्ही स्टेम सेल्स काढताय तिथे तर पोकळी निर्माण होईल की कमतरता निर्माण होईल? बरोबर, अगदी बरोबर. तर बऱ्याच लोकांना हा म्हणजे डाऊट असतो की आपण काय हाडामधनं काढणार आहोत आणि हाडामधनं आपण किती काढणार आणि ते किती पेनफुल असेल, पण तसं प्रक्रिया तशी नसते. आणि मग रक्तातून काढता तेव्हा तिथे ते भरून निघतात का? तर रक्त तर आपण काय करतो की काही औषधांच्या माध्यमाने बोन मॅरोला स्टिम्युलेट करतो आणि त्या स्टिम्युलेट केलेल्या ज्या स्टेम सेल्स आहेत त्या रक्तामध्ये येतात आणि मग रक्तामधनं आपण ज्या प्रकारे आपण अनेक रुग्णांना आपण पाहिलंय किंवा स्वतःहून स्टेम सेल डोनेट तर करतातच, SDP म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट जे म्हणतो आपण, प्लेटलेट डोनेट करतात. ही पण प्रक्रिया त्याच्याशीच त्यासारखीच आहे म्हणजे सेम प्रोसिजर आहे, सेम मशीन पण तीच असते. आता ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट बाबत सांगा डॉक्टर. आता ऑटोलॉगसमध्ये स्वतःच आहे म्हणजे रुग्णापासूनच घेतात. ॲलोजेनिकमध्ये मात्र ज्यावेळी स्टेम सेल अगदीच निकामी झालेले आहेत किंवा जिथंच स्टेम सेलच खराब आहेत अशा वेळी त्या स्टेम सेल घेऊन त्याच परत देणं म्हणजे आजार घेऊन पुन्हा आजार, यासाठी ती व्यक्ती पूर्ण सुदृढ असणं पण आवश्यक आहे. पण मग अशा वेळी जरी आजार कंट्रोलमध्ये असला पण स्टेम सेलचाच आजार असल्यामुळे त्या स्टेम सेल आपण घेऊ शकत नाही. अशा वेळी आपल्याला निरोगी स्टेम सेल्सची गरज असते इतर व्यक्तीच्या. तर इतर व्यक्ती कोण असू शकतं की त्या रुग्णाचा भाऊ किंवा त्याची बहीण. हे जर त्यांच्याकडं आपण HLA मॅचिंग करतो आणि HLA मॅचिंग केल्यानंतर जर पूर्णपणे 10च्या 10 किंवा 12 पैकी 12 HLA मॅच असतील म्हणजे ते गुणसूत्र पूर्ण जुळत असतील अशा वेळी तोच डोनर आपण फॅमिलीतलं सिलेक्ट करतो आणि त्या सिलेक्ट केलेल्या डोनरकडनं आपण स्टेम सेल घेतो. तर यामध्ये देखील रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज आहे. त्याला पण किमोथेरपी पुन्हा मिळते. किमोथेरपी याकरता असते डोनरला नाही, रुग्णाला. डोनरला किमोथेरपीची गरज नसते कारण की जो डोनर असतो तो पुन्हा त्याचं आयुष्य सुरळीतरित्या जगू शकतो. अगदी त्याला म्हणजे बऱ्याच वेळ प्रश्न असा असतो की डोनरला काही होईल का. तर डोनरसाठी ही अत्यंत सेफ अशी प्रक्रिया आहे. अनेक लोक हे व्हॉलंटरीली म्हणजे स्वेच्छेने इतर रुग्णांसाठी डोनेट करतात जिथं रजिस्ट्री घरातलेच असतात ना. घरातले जरी असतील तरी पण बाहेर ज्या रजिस्ट्री आहे ज्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया, पण मी सांगतोय की हे आपण स्वेच्छेने सुद्धा देण्यासारखे आहेत म्हणजे यामध्ये रिस्क कुठलीच नाहीये. अगदी रक्तदान ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे आपण स्टेम सेल डोनेट करू शकतो. आपण म्हणालात मगाशी की जेव्हा कुटुंबातील एखादा डोनर सापडत नाही तेव्हा आपण कुटुंबातीलच हाफ मॅच डोनर शोधतो. हाफ मॅच डोनर म्हणजे बरोबर. आता जसं मी सांगितलं की HLA नावाचं टेस्ट आहे, HLA टायपिंग. तर आपण हाय रिझोल्युशन HLA टायपिंग करतो. यामध्ये आपण 12 जीन्स आपण ॲनालाइज करतो आणि त्यांची जर मॅच असतील पूर्णपणे म्हणजे 12x12 मॅच म्हणतो किंवा 10x10 मॅच म्हणतो, तर यापैकी जर अर्धेच गुणसूत्र जुळत असतील म्हणजे
50% जुळत असेल तर त्यावेळी हाफ मॅच. तर आपण मिनिमम अर्धे गुणसूत्र जुळणं हा क्रायटेरिया आहे, तरच आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. मग त्यासाठी पद्धत थोडी वेगळी असते. हाही ॲलोजेनिक ट्रान्सप्लांटच आहे, फक्त हाफ मॅच असल्यामुळं काही औषधं किंवा त्याच्यातली ट्रीटमेंट करण्याची पद्धती थोडीशी वेगळी असते. पण मग हे कोण होऊ शकतं साधारण, भाऊ बहीण की आई वडील? आता जर फॅमिलीमध्ये एखाद्या रुग्णाला 4 भावंड जर असतील तर त्यापैकी 25% म्हणजे एक जण मॅच होण्याची शक्यता असते. अच्छा, म्हणजे भाऊ बहिणही असू शकतात किंवा आई वडीलही असू शकतात. हो, पण जनरली भाऊ बहिणीच. म्हणजे भाऊ बहीण जर एखाद्याला 4 भावंड आहेत तर त्यातील एक मात्र मिळू शकतो. पण आपली आता आपण पाहिलं की फॅमिली साईज थोडी कमी होत चालली आहे. तर एखाद्याला एकच भाऊ असतो किंवा तो एकुलता एक असेल, अशा वेळी चान्सेस डोनर मिळण्याचे, पूर्ण फुल मॅच मिळण्याचे फार कमी आहेत. अशा वेळी मग आपण अर्धे गुणसूत्र आईकडनं, अर्धे गुणसूत्र वडिलांकडनं आलेले असतात. मग त्यावेळी आपण हाफ मॅच म्हणजे दोघांपैकी एकच कुणीतरी डोनेट करू शकतो. मग त्यातला हाफ मॅच ट्रान्सप्लांट हा रेडिली अवेलेबल आहे, ज्याला लगेचच्या लगेच फुल मॅच डोनर अवेलेबल नाही आहे फॅमिलीमध्ये. अशा वेळी डोनर सर्च करण्यापेक्षा मग फॅमिलीमध्ये जर कोणी मेंबर असेल डोनर 100% मिळत असेल. मिळतोच, अगदी मिळतोच. आणि असं होतं का कधी की कुटुंबियांपैकी कोणीच डोनर नाहीये? बरोबर. असे बरेच रुग्ण असतात, समजा त्यांचं वय थोडं जास्त आहे किंवा ज्यांचे आई वडील हयात नाही आहेत किंवा भाऊ बहिणींचं अगदीच मॅचच होत नाहीये, जे कुठल्या कारणामुळे असेल, किंवा ते डोनेट करण्यासाठी फिट नाही आहेत डोनर. अशा सिच्युएशनमध्ये मग आपल्याला अनरिलेटेड डोनर शोधावे लागतात. अनरिलेटेड म्हणजे आता अनरिलेटेड डोनर शोधण्यासाठी उल्लेख केला, करेक्ट, आता आपण चर्चा केली. तर त्याविषयी मी सांगेल की अनरिलेटेड डोनर म्हणजे काही डोनर रजिस्ट्रीज आहेत भारतामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पण रजिस्ट्रीज आहेत, ज्या रजिस्ट्रीमध्ये लोक स्वतःहून आपलं नाव नोंदवतात आणि त्यांचा HLAचा डेटा हा त्या रजिस्ट्रीकडे उपलब्ध असतो. ज्यावेळी आपण आपल्या रुग्णाचा HLAचा रिपोर्ट त्यांना पाठवतो त्यावेळी ते आपल्याला सांगतील की हा इतके डोनर तुम्हाला मॅच झालेले आहेत. मग त्यावेळी आपल्याला पूर्णपणे मॅच होण्याची शक्यताही असते त्यामध्ये. आणि भारतामध्ये आता बऱ्याचशा रजिस्ट्रीज आहेत आणि नंबर ऑफ डोनर्स त्याच्यामध्ये रजिस्टर्ड होणारे बरेच वाढले आहेत. त्यामुळं आपल्याला डोनर मिळण्यासाठी फारशी अडचण आता येत नाही. अगदीच. मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपण SMBT हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात. SMBT कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे ते टाटा मेमोरियल सेंटरच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होतो डॉक्टर? आता SMBT हॉस्पिटल हे थोडं दुर्गम भागामध्ये आहे आणि आम्ही बऱ्याचशा ग्रामीण रुग्णांना सेवा आणि नाशिकमध्ये आणि काही शहरी भागातील लोकही आमच्याकडे येतात. पण अशा वेळी ज्यावेळी कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन झालं त्यावेळी आम्हाला टाटा हॉस्पिटलचं बरोबर आपलं जे हॉस्पिटल आहे त्यातच आहे कॅन्सर इन्स्टिट्यूट, त्यातच आहे. म्हणजे आमचं मल्टी स्पेशालिटी सगळ्या स्पेशालिटीज आहेत आणि त्यामध्ये कॅन्सर युनिट आहे, इन्स्टिट्यूट आहे. आता या इन्स्टिट्यूटचा टाटा हॉस्पिटल बरोबर तांत्रिक करार आहे, त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा मदत मिळते टाटा हॉस्पिटलकडनं. काही ज्या प्रोटोकॉल्स आहेत किंवा काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्हाला राबवायचे आहेत किंवा आमच्या नर्सेस किंवा इतर स्टाफ आहे त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग अरेंज करायची असेल तर ती मदत आम्हाला टाटा हॉस्पिटलकडनं मिळते. काही औषधांसाठी किंवा काही ट्रायल्स आहेत, क्लिनिकल ट्रायल्स, त्यासाठीची मदत आम्हाला टाटा हॉस्पिटलकडनं मिळते. आणि त्यामुळं या सर्व गोष्टींचा ट्रीटमेंटमध्ये फार बेनिफिट होतं, उपचार करण्यामध्ये होतं. त्याचबरोबर आमचं ट्यूमर बोर्ड जे असतं की काही अवघड केसेस आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला मल्टिपल ओपिनियन्स हवे असतील, ते एक ट्यूमर बोर्ड टाटातील हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडून आम्हाला मार्गदर्शनही मिळू शकतं. त्यामुळे रुग्णाला तिथं बसून त्यांचं ओपिनियन घेणं शक्य होतं. आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक म्हणजे कॅन्सर इन्स्टिट्यूटच आहे, ते युनिट म्हणजे कर्करोगासाठीच आहे. रक्ताशी जे कर्करोग निगडीत असतात त्यापैकी मायलोमा जे आहे, मी असं ऐकलंय की त्याचे उपचार मोफत केले जातात. बरोबर. आता मायलोमा हा जो आजार आहे, हा मायलोमा आजार बेसिकली परत एक रक्ताचाच एक प्रकारचा कॅन्सर आहे, ज्याची उत्पत्ती बोन मॅरोतनं होतं. त्यामुळं हाडं कमजोर होणे म्हणजे ठिसूळता वाढणे किंवा रक्त बनण्याची प्रक्रिया कमी होणे असलेला हा एक कॅन्सर आजार आहे. आता या आजारामध्ये सुरुवातीला किमोथेरपी, कॅन्सर आहे की आजार? कॅन्सरच आहे. तर या कॅन्सरमध्ये आधी किमोथेरपी मिळते. किमोथेरपी मिळाल्यानंतर प्रत्येक मायलोमाच्या रुग्णाला आयडियली बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं गेलं पाहिजे, हे आवश्यक आहे. परंतु ट्रान्सप्लांटसाठी लागणारा जे सेवा आहेत त्या बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नसतात ट्रान्सप्लांटसाठीची.
सेवा उपलब्ध नसते, त्यानंतर त्यासाठी लागणारा खर्च हा थोडासा आवाक्याच्या बाहेर असू शकतो. अशा वेळी या रुग्णांना ह्या सगळ्या सुविधा एका छताखाली मिळाव्या आणि प्रत्येक रुग्णाला ट्रान्सप्लांटचं बेनिफिट मिळावं यासाठी SMBT हॉस्पिटलमध्ये आम्ही मायलोमाच्या रुग्णांसाठी पूर्ण ट्रान्सप्लांट मोफत दरामध्ये करतो. अच्छा, या सवलतीबाबत सविस्तर माहिती द्याल का आपण? बरोबर. तर या सवलती बेसिकली CM फंड आहे, PM फंड आहे किंवा आमच्याशी निगडीत असलेल्या काही NGO SMBTशी ची स्वतः संस्थेची ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा इतर NGOच्या माध्यमातून किंवा टाटा रुग्णालयाशी असलेल्या करारामुळे आम्हाला काही औषधांना सहज मदत मिळते त्या रुग्णांना. ती मदत आम्हाला या रुग्णांसाठी वापरणं शक्य होतं आणि त्यामुळे हा ट्रान्सप्लांट आम्ही फ्रीमध्ये करतो. पण तरी साधारण म्हणजे पूर्ण ट्रान्सप्लांट अगदी पूर्ण फ्रीमध्ये मायलोमाच्या रुग्णांसाठी. आता हे झालं खर्चाबाबत. बरोबर. पण आपल्याकडची व्यवस्था कशी आहे? आता मी जेव्हा आपल्याकडे एक रुग्ण म्हणून येईल तेव्हाच मला कळू शकेल. पण आपल्या अनेक प्रेक्षक असतील ज्यांना आपल्या स्वतःकडून उपचार करून घ्यायचे असतील, SMBT रुग्णालयात जाऊन त्यांना उपचार करून घ्यायचे असेल, त्यांनी का बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी याच रुग्णालयाची निवड करावी? आता बेसिकली कुठलाही ट्रान्सप्लांट युनिट हे महत्त्वाचं असतं, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, तर ते अत्यंत अद्ययावत असं इन्फ्रास्ट्रक्चर SMBT इथं उपलब्ध आहे. मुळात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याला आवश्यक असणाऱ्या बऱ्याचशा स्पेशालिटी, बऱ्याच वेळी स्टँड अलोन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा इतर स्पेशालिटीजसाठी रुग्णाला इकडं तिकडं जावं लागतं. तर त्या सर्व सुविधा SMBTमध्ये आम्हाला समजा काही किडनीचा प्रॉब्लेम असेल रुग्णाला, तर किडनीचे स्पेशालिस्ट आहेत, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणजे लिव्हर किंवा त्याचे तज्ज्ञ आहेत, किंवा कार्डिओलॉजीचा काही प्रॉब्लेम असेल तर कार्डिओलॉजिस्ट आहेत. तर या सर्व एका छताखाली 26 प्रकारच्या स्पेशालिटीज एका ठिकाणी असल्यामुळं तेही बेनिफिट रुग्णाला इमिडिएटली मिळू शकतं. होय, आणि खरं तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत असं हॉस्पिटल म्हणून SMBTकडे पाहिलं जातं. याबद्दल आपल्याला काय वाटतं? तर आमचं जे ट्रान्सप्लांट युनिट आहे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि 6 बेड्स तिथे आहेत. त्यानंतर त्याला आवश्यक असणाऱ्या एफेरेसिस मशीन ट्रान्सप्लांट युनिटमध्ये ना युनिट फक्त ट्रान्सप्लांट युनिटमध्ये 6, अदरवाईज तर ते 1000 बेडचं हॉस्पिटल आहे, 1000 बेड्सचं हॉस्पिटल आहे. तर 6 बेड्स केवळ ट्रान्सप्लांटसाठी आहेत. त्याचबरोबर एफेरेसिसची जी मशीन आहे ती अतिशय अद्ययावत अशी मशीन आपल्याकडे आहे. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत, ट्रान्सफ्युजन मेडिसिनचे स्पेशालिस्ट, ते देखील तिथं उपलब्ध आहेत. त्यामुळं आम्हाला सगळं एका छताखाली सहज शक्य होतं. कुठल्याही परमिशन्स आणि ज्या आहेत किंवा रुग्णाला इकडं तिकडं धावपळ करण्याची गरज पडत नाही. त्याच ठिकाणी आम्ही रुग्णाचे स्टेम सेल कलेक्ट करून आमचे स्पेशालिस्ट असल्यामुळं ते पण फायदा होतो. त्यानंतर ट्रीटमेंटसाठी आमची टीम, नर्सिंगची टीम आहे, ती नर्सिंगची टीम पण खूप चांगली आहे. तर त्या सर्वांचा बेनिफिट रुग्णांना मिळतो आहे. हो, आम्हाला कळलं की आपल्याकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट मोफत होऊ शकतं. शिवाय आपलं हॉस्पिटल हे संपूर्ण अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहे. आपण मगाशी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील सुद्धा लोक येतात आणि शहरी भागातील सुद्धा रुग्ण येतात. पण गेल्या काही वर्षात ही रुग्णसंख्या हळूहळू वाढत असेल. सक्सेस रेट किती आहे आपला? तर ट्रान्सप्लांटशी जे ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट आहे त्याचा सक्सेस रेट जवळजवळ 90% आहे. की जेवढे ट्रान्सप्लांट झाले त्यातले 90% रुग्ण पूर्णपणे बरे झालेत आणि त्यांना सक्सेसफुली त्यांनी आजारावर मात केली आहे. ॲलोजेनिक ट्रान्सप्लांटमध्ये सक्सेस रेट अराउंड 80 to 85% पर्यंत म्हणू शकतो, एवढा आहे. आणि कारण ॲलोजेनिक हे थोडं किचकट असतं, हॅप्लोमॅच अजून किचकट असतं, त्यामुळं त्याचा सक्सेस रेट हा अराउंड 80% पर्यंत आहे. अच्छा डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न की हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्या ज्या व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लांट होतं तिच्या आयुष्यमानावर काही परिणाम होतो? तर आता ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटमध्ये तर ही आपण क्युरेटिव्ह म्हणू शकतो. मायलोमाच्या दृष्टिकोनातून हा जो म्हणजे रिलॅप्स फ्री सर्वायवल जो आहे तो थोडासा म्हणजे वाढवला जातो. म्हणजे डिसीज फ्री सर्वायवल ज्याला आम्ही म्हणतो DFS, की ज्याच्यामध्ये आजार कंट्रोलमध्ये आहे. जर आजार ट्रान्सप्लांट न करता हा आजार 1 किंवा 2 वर्ष राहू शकतो, तर तो त्या रुग्णांसाठी 5 किंवा अधिक वर्ष आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. त्याचबरोबर ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट ही पूर्णपणे बरी करणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये एकदा ट्रान्सप्लांट सक्सेसफुल जर झालं त्यानंतर तो अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकतो. अच्छा, आणि त्यांच्या आयुष्यमानावर म्हणजे त्यांचं जितक्या वर्ष ते जगणार असतात ते काही कमी होत नाही, ते काही कमी त्याच्यावर परिणाम होत नाही. एकदा तो ट्रान्सप्लांटची प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली, 1-2 वर्ष त्यांचा आम्ही फॉलोअप घेत असतो आणि त्यानंतर
एकदा दिसलं की रुग्णांमध्ये या सेल्स व्यवस्थितपणे कार्य करतायत, त्याच्यानंतर होणारा जे GVHD म्हणून एक प्रकार असतो जो सुरुवातीच्या 100 दिवसांमध्ये जास्त तीव्र असतो, त्याला आम्ही ॲक्यूट GVHD म्हणतो, आणि क्रॉनिक GVHD म्हणून दुसरा एक प्रकार आहे. तर तो प्रकार त्याच्यासाठी आम्ही क्लोज फॉलोअपमध्ये त्या रुग्णांना राहायला सांगतो. आणि त्यामुळे त्यांचं वारंवार त्यांचं OPDच्या व्हिजिट्स किंवा त्यांना रेग्युलरली कॉल करून त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती किंवा त्यांना काही त्रास असेल तर इमिजिएटली कुठलंही सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायचं ते आपण उपलब्ध करून देतो. अगदीच अगदीच. खरं तर आपण अतिशय सखोल असं मार्गदर्शन आपल्या सर्व प्रेक्षकांनाच केलेलं आहे. त्याबद्दल मी आपले झी 24 तासकडून मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.